नमस्कार, माझा पुढारीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कुरुल जिल्हा परिषद गटाची सध्या निवडणूक चालू आहे. कुरुल जिल्हा परिषद गटात कातेवाडी गावातील अ, काही आपण शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या प्रतिक्रियाचं नाव सांगा. काय मधुकर विठ्ठल पाटील, रस्ता कोणी केला? उमेश पाटलांनी. किती वर्षापासून हा रस्ता रखडलेला होता? रस्ता आता 75 वर्ष, 76, 77 वर्ष चालू झालंय, तरी रस्ता झाला ना. मेन गावचा हा रस्ता आहे हा, कारण सोलापूरला इथून MIDC जवळ पडतो. कोणत्या रस्त्याचं नाव काय? निरवड कातेवाडी रस्ता. तुम्ही याच्या अगोदर कुठल्या पुढाऱ्याकडे गेला होता? आता मी राजकारणात नसल्यामुळं मी स्वतः नाही गेलो, तर बाकीचे लोक जातात, बघा हे काम करा ते काम करा. आतापर्यंत कोणीच केलेलं नाही का? म्हणजे स्वतः आमच्या वर्गण्या काढून जालू भाऊने वाहनं दिली होती एक वेळा. आता उमेश पाटील यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी लगेच आमच्यातले काही पुढारी विनायक रमेश पाटलाकडे गेले, त्यांनी केलाय. उमेश पाटील यांच्याकडे आणि तिकडचा रस्ता ह्यांनी केलाय, जकरा ह्यांनी केलाय. कुठला रस्ता? मासाळ वस्ती. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं काय, हे आता आजारी किंवा लहान मुलं कॉलेजला जाते, शाळेला जाते, हायस्कूलला जाते, त्यांना चालत जावं लागतं गुडघ्यात ते चिखलातून. आता उमेश पाटील यांनी रस्ता करून दिल्यावर आता ते जातात का कंटिन्यू शाळेला? आता ज्याची त्याची मनोधर्म नीतिमत्तेवर अवलंबून आहे. तर आता इलेक्शनचं वातावरण चालू आहे, हा, काय वाटतं कोणाची हवा आता असेल? बघा असं आहे, ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आणि आपण उघड कुठल्या पार्टीकडे बोलायचं नाही. कारण का कुठली पार्टी येते काय येते ह्याच्यावर अवलंबून आहे. तरी पण एक साधारण तुम्हाला काय वाटतं? सचिन आता- जाधव आहे ते, उमेश पाटील आहे ते, काय वाटतं आता साधारण? एवढं वाटतंय की या 10 वर्षात BJPनं थोडंफार हवे तरी चांगले केले. मेन रस्ते पंतप्रधान सडक योजनेखाली वाजपेयींनी चालू केले. त्याच्यानंतर ह्यांनी काय केलं? तुमच्या काय समस्या हा? आहेत? तुमच्या काय समस्या आहेत इथल्या? इथल्या समस्या का, पाण्याची समस्या आहे. कारण प्रत्येक वस्त्या किती किलोमीटरवर आहे त्या बघताय तुम्ही, पाण्याची सोय नाही. आणि पाणी आता सध्या गावातून आणावं लागतं, आरोचं किंवा कुठल्या तरी वरच्या विहिरीचं, कारण हा एरिया खारट पाण्याचा आहे. तुमच्या या भागामध्ये सचिन जाधव विकास करतील का उमेश पाटील, काय वाटतं तुम्हाला? आता त्याच्या ह्याच्यावर आहे. इलेक्शनच्या टायमाला गोड बोलतात, येतात, दोनदा बोलतात, पाया पडतात, पण एकदा इलेक्शन झालं की आमदार बी येत नाही, खासदार बी येत नाही, कुठलाच कोण येत नाही. बाकी काय आता तुम्हाला काय म्हणजे आता जे इलेक्शन मधनं पुढाऱ्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा काय, साधारण वाहतुकीच्या तरी सोयी केल्या पाहिजे, आरोग्याच्या सुविधा केल्या पाहिजे. बाकी काय आहे, आता शेवटपर्यंत आमचं कॅनलचं पाणी येत नाही. आमच्या स्वतःच्या जमिनी गेले, पण आम्हाला पाणी मिळत नाही. आज 50 वर्ष झालं उजनी होत. तुम्ही म्हणजे कुणाकडे जाऊन भेटला का काय नाही? हा लोक बघा, ढोबळ्याकडे संपर्क दौरा होता त्यावेळी मी फास्ट तक्रार केली होती. त्या ऑफिसरला सांगितलं यांना त्यांचा फोन नंबर घ्या, त्यावेळी काय फोन नव्हते, तरी मी सांगितलं होतं. तर मी तक्रार केली होती की माझा बघा असं करा तसं, पण काय नाही, आहे तेवढं नाटक. त्या अधिकारी बी आले नाहीत, आणि ढोबळ्या तर कधी 6 महिन्यात नाही एकदा बघत कुठलं इलेक्शन आलं. रस्ता कोणी भरून दिला ते? उमेश दादा पाटलांनी रस्ता भरलेला आहे. काय समस्या होती या रस्त्याची? रस्ता 20-25 वर्षापासून कधी रस्त्यावर मुरुम पडलेला नाही, एक टिप्पण एक खडा सुद्धा पडलेला नाही. आता उमेश दादाने किंवा दाजी मासा पुढे पूर्ण त्यांनी रस्ता केलेला आहे. त्याच्या अगोदर तुम्ही कुठल्या पुढाऱ्याकडे गेलता का? आम्ही सगळ्या पुढे सरपंचाकडे जाऊन हेलपाट खाऊन थांबला, त्यांनी रस्ता तुम्हाला करून रस्ता दिला अजून नाही? केलेला नाही. 5 वर्ष संपली, आता आता ग्रामपंचायत इलेक्शन बी आले, तरी बी अजून रस्ता केलेला नाही.
आता एकंदरीत कुरुल जिल्हा परिषद गटाचे इलेक्शन चालू आहे. हम्म. सचिन जाधव उमेश बीजेपी आणि उमेश पाटील उभारले. काय वाटतं कोण विकास करेल? तर त्या दोघं बघा काय होईल ती होईल दोघांना. काय कोणाची हवा आहे असं काय वाटतं? काय हवा आम्ही गावातच जात नाही त्यामुळे हवा कशी बघावं आम्ही तर सगळं. एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय? कोण बघू आता मताधिक्य रस्ता कोणाला जास्त जाईल? बघू आता ते बी कारखानदारीच आहे ती आता हे तर माणसात फिरणार आहेत दादा. आता बघू काय होईल ती येईल ती 5 10 दिवस राहिले 10 दिवसात कळलं सगळ्यांनाच. तुम्हाला असं वैयक्तिक काय वाटतं बाबा विकास कोण करू शकतो? विकास आता दोन्ही करू शकतील पण आता काय करू शकतील काय माहित आता आडवाडी केल्यावर काय रस्ता होणार आहे हाही पण. म्हणजे हे रस्ता आडवाडी करू आडवाडी झालेला आहे पहिला अजून केलेला नाही पेंडिंग आहे. आता ही उमेश पाटील यांनी रस्ता करून दिला. पूर्ण भरलेला ही पूर्ण भरलेला आहे. किती किलोमीटर भरलाय काय? कमीत कमी 2-2.5 किलोमीटर भरलेला आहे. आपल्याच नाही हीच रस्ता नाही कातवाडीत बरेच रस्ते भरले त्यांनी कोणी भरले? उमेदवारांनी भरले. माझं नाव रजीदीन ताजुद्दीन शेख. हे रस्ता जे केलाय ते कोणी केलाय? उमेश पाटील. काय समस्या होती या रस्त्याची? त्या रस्त्याची गेल्या 10-15 वर्ष झालं आम्ही चिखलातनं दूध घालताव येताव जाताव. त्यांनी रस्ता करून चांगल्या पद्धतीने दिला. तुम्ही याच्या अगोदर या रस्त्यासाठी कुणाकडे गेला होता? भरपूर जणांकडे गेला होता. काय म्हणले? करतो आमदार निधी काय करून देताव तुमचे आश्वासन देऊन ग बसले. आता तुम्ही उमेश दादाकडे गेलतात त्यांनी किती दिवसात हा रस्ता करून दिला? त्यांनी 5-6 दिवसात लगेच चालू करून दिला. आता सध्या कुरुल जिल्हा परिषदचं इलेक्शन चालू आहे. सचिन जाधव उभारले त्यानंतर उमेश दादा पण उभारले. कुणाचं पारडं जड वाटतं तुम्हाला? आम्हाला उमेश पाटलाची कुणाचं उमेश पाटील निवडून येते. निवडून येते? तुमच्या कातेवाडी गावातून उमेश पाटील यांना मताधिक्य सर्वात जास्त होईल असं वाटतं का? हो होईल. आणखी काय समस्या येते का तुमच्या? आमच्या दुसऱ्या काय समस्या नाही त्या उमेश पण दादा रस्त्यासाठी रस्ता चांगला करून दिला ही त्यांचा आभार. म्हणजे आता जे इलेक्शन चालू आहे त्याच्यामध्ये सरस कोण ठरेल? उमेश दादा ठरतील का उमेश उमेश दादा? तुमच्या जे काय रस्त्याच्या समस्या आहेत त्या इतर कुठल्या समस्या आहेत त्या कोण सोडवलं असं वाटतं? उमेश दादा सोडवून. उमेश दादा सोडवलं. कुरुल जिल्हा परिषद गटाची सध्या निवडणूक चालू आहे. कुरुल जिल्हा परिषद गटात कातेवाडी गावातील काही आपण शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या की हा आपण बघू शकता की हा रस्ता गेले 20 ते 25 वर्षापासून हा रस्ता खराब होता. शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना ये जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता नव्हता. खड्डे मोठे मोठे असल्याने इथले शेतकरी वैतागलेले होते. पण उमेश पाटील यांनी स्वखर्चातून हा रस्ता कमीत कमी 2.5 ते 3 किलोमीटर हा स्वखर्चातून रस्ता मुरमी करून दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे.